पहा, कुठल्याही 100, 200, 300, 400, 500 या संख्यांच्या आधीच्या त्याच्या आधीच्या संख्या जसे की 199, 299, 399 किंवा जस्ट नंतरच्या संख्या जसे की 201, 301 अशा जर संख्यांचा स्क्वेअर करायचा असेल तर तो स्क्वेअर आपण कसा करू शकतो पहा. सपोज आपल्याला करायचा आहे 199 चा स्क्वेअर. ओके, 199 चा स्क्वेअर याचाच अर्थ काय 200 वजा 1 चा स्क्वेअर. बरोबर आहे. पहा, 199 म्हणजेच किती 200 वजा 1. 200 वजा 1 किती होतं 199. मग 199 चा स्क्वेअर केला काय आणि 200 वजा 1 चा स्क्वेअर केला काय, दोन्ही काय असेल एकच. पहा, इथं आपण जर एक्सपान्शन फॉर्म्युला यातील एखादा फॉर्म्युला जर वापरायचा ठरवला तर इथं कुठला फॉर्म्युला वापरू शकतो आपण पहा, a मायनस बी चा स्क्वेअर. a मायनस बी चा स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b चा स्क्वेअर. पहा, या ठिकाणी a ची व्हॅल्यू काय आहे, a ची व्हॅल्यू आहे 200. a ची व्हॅल्यू काय 200 कॉमा b ची व्हॅल्यू काय असेल 1. a च्या ठिकाणी कोण आहे पहा, इथं पहा a च्या ठिकाणी कोण आहे 200 आणि b च्या ठिकाणी कोण आहे 1. मग या फॉर्म्युल्यात जर आपण किमती मांडायच्या ठरवल्या तर पहा 200 वजा 1 चा स्क्वेअर बरोबर a चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर 200 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू a म्हणजे 200 इंटू b म्हणजे 1 प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर. पहा 200 चा स्क्वेअर काय असतो 200 चा स्क्वेअर 40,000 मायनस 2 इंटू 200 400 इंटू 1 400 प्लस 1 चा स्क्वेअर 1. 40,000 मायनस 400, 40,000 मायनस 400 बरोबर 40,000 मायनस 400 बरोबर 39,600. 39,600 अधिक 1 बरोबर 39,601. काय असेल आपलं फायनल आन्सर 39,601.